केलं तुम्ही असं? का मोडलात आपला संसार? ताट डोक्याने विचार केला असता माझ्या पोरींच्या वाट्याला हे दुःख आलं नसतं. काय मागितलं मागून मागून? वंशाला एक दिवा तेवढा पण नाही देऊ शकले नाही बाई. काय संसार करायचा ह्याच्या सांगत मी? जनार्दन, बायको आणि मुली असताना असं दुसरं लग्न करणं हे काय बरोबर नाही. मग मी काय करू? हा, मला सांगा, एका मागे एक तीन तीन पोरीच वंशाला दिवा नका माझ्या? जाऊ दे, आमचा वंश मरू देत असत. अरे वा, काय बी आज द्या, मला ह्या बाई सगळं राहायचंच नाही. ठीक आहे, वंशाला दिवा पाहिजे, पण त्यासाठी बायको आणि पोरी यांना वाऱ्या सोडून देणार आहेस का? तसं चालणार नाही. ते आहे गावाबाहेर माझं जुनं घर आहे, थोडीशी जमीन आहे, ती कृष्णाच्या नावावर करतो आणि तिथं राहू दे ह्या चौघीला. अहो कृष्णाताई, अहो तुम्ही मंगळसूत्र गहाण ठेवताय. घाण नाही टाकते. एकटे कृष्णाला कोणाची बी मेहरबानी नग. मोठ्या मानानं मला माझ्या पोरींना वाढवायचंय, शिकवायचंय. मला नाही, साऱ्या गावाला माझ्या पोरींचा अभिमान वाटेल. सगळे म्हणतील कृष्णाने रक्ताचं पाणी करून आपल्या पोरींना घडवलं. बाय ताई. अरे शेखर दादा. गौरी. काय मिनी? शेखर, खूप दिवसांनी आलास. हो, ते कोर्ट कचेरीच्या कामात वेळच नाही मिळत हल्ली. अच्छा, ये आत ये ना. चला. काय मिनी, कसा चालला अभ्यास? एकदम टकाटक. पण तुम्ही जरा वहिनींना पण जेवायला घेऊन आलात तर डबल टकाटक होणार. सॉरी दादा, मी काय चुकीचं विचारलं काय? नाही, प्रश्न चुकीचा नाहीये, पण ज्यांची चूक आहे त्यांना ते कळत नाही की त्यांची चूक आहे. असू दे, तू कशाला टेन्शन घेतेस? मिनी, तुला कॉलेजला जायला उशीर होतो ना, जा. गौरी, खानावळी तेवढी तोडफोड झाली आणि तू केस ठोकायची सोडून गप्प बसलीस. काय फायदा तुझा LLB करून? हे आमच्या आईला समजायला पाहिजे ना. तिचं आपलं एकच, वादळ वारं सुटलं की माणसानं आडोसा घ्यावा आणि फुटकं नशीब. काय करूच देत नाही मला. प्रश्न राहत्या घराचा आणि खानावळीचा आहे, असं गप्प बसून नाही चालणार. घर आणि खानावळ तुमच्या नावावर आहे. तुला माहिती किती सेक्शन्स लागतील? ट्रेसपासिंग, BNS कलम 331. नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी.